नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. वैभव सकाळ सकाळी कामाला बसला होता, संडे असूनसुद्धा. आणि आज मला एका ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं होतं. सो त्यासाठी आई माझा ड्रेस प्रेस करत होते आणि मी या हेअर ड्रायसोबत मस्ती करत होते. ऑफकोर्स तो हेअर ड्राय सेट होत नव्हता, त्यामुळे मला डोकं फिरलेलं. वैभव तो एवढं का तोंड केलेस असं सिरियस म्हणून मी हसत होते. देन मग आम्ही असे काही तयार झालो होतो. खूप छान वाटत होतं, कारण का खूप दिवसांनी मी असं रेडी वगैरे होऊन वैभवसोबत कोणाच्या तरी घरी चालले होते भेटायला. तिथे निघालो तर वैभव असे गाडीत जग बसवत होता, धक्के देत होता गाडीमध्ये. सो असं काही आमचे आउटफिट चेक केलं अँड देन मग आम्ही स्वीट घेतले, थोडेफार फुलं हार घेतला आणि मग आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये पोचलो. तिथे खूप असं सुंदर सनसेट पाहायला मिळाला. आम्ही गेलो होतो उजेडामध्ये आणि पहिल्यांदाच मी हा एक्सपिरियन्स घेतला. त्यांच्या घरात गौरी आल्या होत्या. त्या आजी खूप खुश झाल्या, म्हणत होत्या की तू खूप योग्य वेळेवर आलीस, कारण का गौरी आणि तू एकत्रच आलात म्हणून. तर ते सगळं बघताना खूप मस्त वाटत होतं, कारण का माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आमच्या घरी कधी अशा गौरी आल्या नव्हत्या. आम्ही तांब्यामध्ये पूजत आलो आहे. सो ते सगळं बघताना आणि नवीन नवीन गोष्टी असं आपण जेव्हा बघतो ना, ते खूप कुतूहल वाटतं. त्यांनी डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं. सगळं कागदोपत्री असं हे होतं डेकोरेशन, ते बघायला खूप भारी वाटत होतं. आणि त्या मामी खूप छान शांत मनाने पूजा करत होत्या आणि खूप काही गोष्टी सांगत होत्या. सो तेही मजा आली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. गप्पा मारताना वैभवने त्याचं टॅलेंट दाखवलं. वैभव मॅजिशियन आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर तो त्याची मॅजिक दाखवत होता आणि त्या मामी खूप जास्त इम्प्रेस झाल्या होत्या. ॲक्च्युली वैभवचा स्वभावच असा आहे की तो कोणालाही आवडेल. तो ज्या प्रकारे बोलतो, ज्या प्रकारे तो त्याच्या ट्रिक्स प्रेझेंट करत होता, ते मलाही खूप जास्त आवडत होतं. नव्याने प्रेमात पडत होती मी वैभवच्या ते सगळं बघताना. आणि मामी ज्या कुतूहलाने बघत होत्या किंवा त्याचं जे कौतुक करत होते, मला ते खूप आवडत होतं ॲक्च्युली. आणि आमच्यानंतर गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की आम्हाला वेळेचं जराही भान राहिलं नव्हतं. त्यांनाही बाहेर जायचं होतं आणि आम्हालाही निघायचं होतं. नंतर आईंचं मिस कॉल पाहिला तेव्हा आम्हाला कळलं की अरे वेळ झाला आणि निघताना बघतोय तर अंधार झाला होता. घरी आले पटापट आणि मी मलाईचे पराठे केले होते, प्याज के पराठे, आणि आईनी पटकन मसाले भात केला. सोसायटीमध्ये प्रसाद होता पण मला काही जायला मिळालं नाही. सो असं काही आमचा आजचा दिवस होता. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.